देवानी माझ्या नशिबात काय लिहिलंय मला काय कळूनच नाही राहिलं. चायले MPSC UPSC करतो आणि हे असल्या भागात राहावं लागते मला. बदल बाबा देवा दिवस माझे. हॅलो, हा बोल ना रे, पोचलास का? हो, अरे इथं कमिन्स कॉलेज पाशी आलोय मी. आणि पंकज कुठे आहे? नाही, पंकज नाही माहित कुठे आहे. थांब, त्याला कॉन्फरन्स वरती घेतो. हॅलो पंकज, बोल ना भाऊ, कुठे रे? अबे इथं थांबलो हाव ना, सदाशिव पेठ जवळ. अच्छा, बरं ऐक ना ऋग्वेद, तुझा राहायचा काय प्लॅन आहे? अरे हा काय विचारायचा प्रश्न आहे का, तुझ्याकडेच राहणार आहे. वा, जमलं. आणि पंकज तू कुठे राहणार आहे? सध्या नळ स्टॉपला पाहुण्याची इथं राहतो. अच्छा, पण आता हे फेल्युअर घेऊन त्यांच्याकडे राहणं बी जीवावर आले, म्हणून मी विचार करायला होतो की तुझ्याकडेच येऊन राहतो म्हणून. झालं कल्याण. अरे बाबा 2 महिने झालं मीच मित्राच्या फ्लॅटवर आहे. त्याला सांगतोय आज फ्लॅट बघतो, उद्या फ्लॅट बघतो. 2 महिने झाले असं म्हणून मी त्याच्याच फ्लॅटवरती राहतोय. छान, बरं असो, मी बोलतो मित्राला, लोकेशन पाठवतो तुम्हाला, डायरेक्ट फ्लॅटवरतीच या तुम्ही. आणि सुशील कुठे आहे? सुशील फ्लॅट बुक झालं की डायरेक्ट तिथंच येणार आहे. अबे तर मग फ्लॅट कुठं करतं? हा, उद्या सकाळी फ्लॅट बघायला जाऊ. हे नंबर 1 कार्यक्रम झाला बघ. पाठव पटकन लोकेशन, येतो मी तिथे डायरेक्ट. ओके, पाठवतो लोकेशन. हा, पाठवून दे, निघतो लगेच मी. ठीक आहे, या तिकडे दोघं. हो हो, आलो, चालो चालो. हॅलो सर, माझ्याकडे एक स्टोरी आहे, ती तुम्हाला दाखवायची होती. हॅलो हॅलो सर. मग ऋग्वेद, कसा झाला प्रवास? झाला बघ असा तसाच. अच्छा, मग पंकज? काय नाही बघ, मी मस्त एकदम. मग रे पंकज, कशी सुरू आहे MPSCची तयारी? काय नाही बघ, चालून राहिले असं तसंच. तुझी ऍक्टिंग कशी सुरू आहे? माझं पण चाललंच आहे आपलं. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण फ्लॅट करायचं तरी कुठे? सगळ्यांना मिडल पडेल असं काहीतरी पाहिजे भाऊ. करेक्ट, राईट राईट राईट, आहे की नाही? आपण फ्लॅट सगळ्यांच्या मिडल पॉइंटला करायचं. हा, आणि फ्लॅट करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या फ्लॅटला कसलेही रिस्ट्रिक्शन्स नसले पाहिजे. तिथं पोरी आणता आल्या पाहिजे, तिथं दारू पिता आली पाहिजे, सिगरेट ओढता आली पाहिजे, आजूबाजूच्यांचा त्रास नसला पाहिजे. त्याचा एवढे कुठे लोड घेऊन राहिला भाऊ? अरे होतात रे, या सगळ्या गोष्टी नंतर होतात. होतो काय? अरे होतात रे बाबा नंतर प्रॉब्लेम्स. नाही, मला माहित नाही ना, म्हणून म्हणलं भाऊ. म्हणून फ्लॅट करायच्या आधीच या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. हो चालेल. आणि आपल्याला लवकरच फ्लॅट शोधावं लागेल, कारण की मित्राच्या फ्लॅटवरती जास्त दिवस नाही राहता येणार आपल्याला. बरोबर आहे. मग कसं करायचं बे? मग मी काय म्हणतोय, आपण आजच बघायला सुरू करूया ना फ्लॅट. चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पण काही प्रॉब्लेम नाही. चला मग तिघांनी एकाच ठिकाणी फ्लॅट शोधण्यापेक्षा आपण काम करूया. ऋग्वेद, तू कर्मीनगरला जाऊन शोध. हो चालेल ना, मी नळ स्टॉपच्या आसपास शोधतो. आणि पंकज, तू माझ्याकडे 2-3 नो ब्रोकरचे फ्लॅट आहे, मी ते बघून येतो. चालेल ना, फक्त ते ब्रोकरवाला फ्लॅट बघू नका, माझ्याकडे पैसे नाही. अरे पण मला काय वाटतंय माहितीये का, असं सापडून आपल्याला फ्लॅट मिळणारच नाही. आपल्याला ब्रोकर लावूनच फ्लॅट शोधावं लागेल. अरे पैसे नाही ना भाऊ जवळ. बरं ठीक आहे, ओके ओके ओके, तेच तर म्हणून राहिलो मी तुला. चला मग फ्लॅट शोधायला निघूया. चल रे. फ्लॅट आहे का? बॅचलर्स फ्लॅट रेंटवरती आहे का? बॅचलर्स. ओके ओके.
आता हे अशा ठिकाणी कुठनं फ्लॅट शोधू भाऊ? कसे भेटेन फ्लॅट मला इथं? आजोबा फ्लॅट आहे का रेंट वरती? बॅचलर्स फ्लॅट आहे का? बॅचलर्स पोरी म्हणजे फ्रेंड्स वगैरे मुली आल्या तर चालतील का? अरे हे कंटाळ्या निघ बाहेर. सॉरी आजोबा, एवढं का पर्सनल व्हायला? काकू इथं कुठं फ्लॅट आहे काय? नाही का? फ्लॅट बॅचलरसाठी नाही जमणार. नो ब्रोकरचं लोकेशन कुठं दाखवतो बे? फ्लॅट आहे का रेंटवरती? बॅचलर्स नाही. फ्लॅट दारू जमणार नाही. फ्लॅट पोरी जमणार नाही. लग्नासाठी तर पोरगीच कोणी जात नाही आहे. हा यार, हॅलो, हा बोल ना रे. भेटला का रे फ्लॅट? नाही नाही यार, नाही. तुम्हाला? नाही यार, मला पण नाही. अरे असा नाही भेटणार फ्लॅट, आपल्याला ब्रोकर पाहावाच लागणार आहे. नाही, मला पण तसंच वाटतंय. हा, मला इथं एक ब्रोकरची पार्टी दिसली आहे, मी कॉल करतो आणि बघतो. बरं ऐका ना, माझं एक ऑडिशन आहे तर मला तिकडे जायचंय. तर तुम्ही ब्रोकरशी बोला आणि फ्लॅट बघून मग डन करून टाका. ठीक आहे ठीक आहे. हो, जे काही पैसे असतील मी तुम्हाला सेंड करून टाकतो. थांब, मी ब्रोकरला फोन करतो आणि वापस तुला फोन लावतो. हो ठीक आहे ठीक आहे, चालतंय. ओके ओके. हा 1 BHK फ्लॅट पाहिजे होता बॅचलर्ससाठी. आहे? हा, व्हॉट्सअपवरती हाय पाठवतो, मला लोकेशन पाठवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा पंकज, तुला लोकेशन फॉरवर्ड करतोय, डायरेक्ट त्या लोकेशनलाच ये. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके. हॅलो, हां मी आलो होतो तुम्हाला इथं. हो या. हॅलो, हा एका पार्टीला फ्लॅट दाखवायला आलो होतो, आलो एक 10 मिनिटामध्ये. तुम्ही दोघं आहेत का? हो, आम्ही 2 जण. किती जण राहणार आहेत तुम्ही? 4 जण आम्ही. बरं, या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे 1 BHK. व्हिडिओ पाठवला होता, पाहिला ना? हो, व्हिडिओ पाहिला, आवडला आम्हाला. सध्या तिथं दुसरे पोरं राहत आहेत, ते गेले की तुमच्या हवाले फ्लॅट करतो. इथं दुसरी मुलं राहत आहेत म्हणल्यावर आम्हाला फ्लॅट कधी भेटणार? मग कधी पाहिजे तुम्हाला? आम्हाला आजच पाहिजे. बोल तुम्ही त्यांना, करून देतो. बरं ऐका ना, मुली वगैरे आणल्या तर चालतील का फ्लॅटवर? काय पोरीचं काढून राहिला बे? अरे बाबा, तू पोरी आण, दारू पी, सिगरेट ओढ, जे करायचंय ते कर, पण फ्लॅटच्या आतमध्ये. आजूबाजूच्यांना त्रास झाला नाही पाहिजे. नाही नाही, तो काही विषय नाही. हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फ्लॅटचा रेंट आहे 15,000 रुपये, डिपॉझिट 30,000 आणि 1 महिन्याचा ब्रोकरेज. एवढं ब्रोकरेज असतं का पप्पा?
कमी कर ना थोडं. डिपॉझिट मध्ये 1-2 हजार रुपये बघू, पण ब्रोकरेज मध्ये अजिबात कमी होणार नाही. अरे थोडं तर कमी कर. तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर माझ्याकडे दुसरी पार्टी आहे. हॅलो, नाही आम्हाला करायचं आहे आम्हाला फ्लॅट करायचा आहे. अरे सॉरी रे बाबा, चिडला तू. नक्की हो डन डन डन. त्याचं काय, ओनर काही इथं राहत नाही, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण ओनर महिन्यातून एकदा चक्कर मारतो, त्यावेळेस फ्लॅट मात्र क्लीन पाहिजे. आणि रेंट वेळेवरती द्यायचा, नाही तो ओनर मला फोन करून परेशान करतो. नाही रेंट वेळेवर देऊन जातो. एक काम करा, तुम्ही सामान घेऊन या, तोपर्यंत मी क्लीन करून घेतो फ्लॅट. बरं एकदा बघून घ्यायचा का फ्लॅट? बघूया, आम्ही एकदा फ्लॅट बघून घेऊ का? चला मग माझ्यासोबत. चल रे चल. यार बरोबर चला. ए गौऱ्या, अरे काय झोपला काय? चला रे बरोबर या. हे बघा, हे हॉल आहे, हे सगळं तुम्हाला साफ करून देतो मी. हे बेडरूम आहे, सध्या घाण आहे, साफ करून देतो तुम्हाला. हे पण तिकडे बाल्कनी. बापरे बाप, एवढ्या घुसमटीत अभ्यास कसा करीन मी? एवढा फ्लॅट आहे, मध्ये काय करायचं ते करा, बाहेर तुम्हाला काय लोड येणार नाही. इकडे एक संडास बाथरूम आहे. कसे राहते इथं पोरं, मला काही कळतच नाही. ए गौऱ्या, अरे 3 दिवस झाला ना राहिलास, आवरा पटकन, ओनरला कळल. चला चला. ए तुम्ही सामान घेऊन या, तोपर्यंत आवर तुम्ही. चल रे पंकज. हो रे बाबा, आलो 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 आलो. चल रे. हो सर, करतो हो. मग गौतम, लय भारी आवडला ना फ्लॅट. तुम्ही सगळं झाल्यानंतर या. अरे खरंच यार, ऑडिशन होतं. असू देत रे, जा मध्ये पण बघून या. मस्त आवरलं राव. सुशील कधी येणार आहे रे? त्याचं नाही रे काय माहीत. फोन लाव बरं त्याला. हो लावतो त्याला फोन. हॅलो सुशील, अरे फ्लॅट वगैरे सगळा झालाय, आवरलाय, पण कधी यायलास तू? अच्छा हो, ये मग, आल्यावर कॉल कर, लोकेशन पाठवतो तुला. हो हो, उद्या यायला ते. ठीक आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझी गोटी हो, आत येण्यासाठी चालू आहे ना. हो. अरे लाईट कशाला टाकलीस? या बसा, तुमच्यासाठी गादी टाकली आहे. अरे माझ्यासाठी एवढं कशाला केलं रे? तुम्ही शेठ माणसं, तुमच्यासाठी करावे लागतात आम्हाला हे काम. बर बर, खेचा आमची अजून. मग ऋग्वेद, अरे बापरे. मग रे पंकज, काय म्हणतोयस? मग बरं ऐका, आता आपण 4 जण फ्लॅटवर आलोय, तर मी काय करतो, एक व्हॉट्सअपचा ग्रुप उघडतो आणि कालचा परवाचा सगळा हिशोब त्या ग्रुपमध्ये टाकतो. चालेल? काढा ग्रुप काढा, छान उपक्रम. पंकज तू व्हॉट्सअप वरती दिसत नाहीये रे? अबे व्हॉट्सअप नाही ना वापरत मी. अरे मग इन्स्टा वरती ग्रुप उघड की. व्हॉट्सअपच नाही वापरत ते इंस्टाग्राम कुठून वापरणार आहे राजा? नाही, असून दे काही नाही. अरे इन्स्टा वरती ग्रुप उघडला असता तर हिशोब रील्सच्या नादाने वर पाठवला असता ना. कळाला विनोद, कळाला. काय वेळ आहे का रे? हे बघा, रेंटचे 15,000 रुपये, ब्रोकरेजचे 15,000 रुपये आणि डिपॉझिटचे 30,000 रुपये आणि 4,000 रुपये गाद्या आणि डीमार्टचे झाले. टोटल 64,000 रुपये झालेले आहेत.
तर प्रत्येकाला 16,000 रुपये येतात. 16,000 रुपये? अरे ही उधारी आहे की पहिल्या महिन्याचा पगार? याच्यापेक्षा तर मी PG वर राहिलेलंच बरं वाटतंय मला. PG? माझी आजची लिमिट संपली आहे, तर मी रात्री तुला कॅश काढून देतो. हो चालेल. पहिले दरवाजा लावून घेतो ना, बाहेरच्यांना त्रास नको. 2 महिन्यानंतर देतो तुला पैसे. 2 महिन्यानंतर? अरे नाही, माझी सगळी सेव्हिंग मी तिकडे उडवली. अरे बाबा रडू नको, देऊन टाकतो तुझे पैसे. एक प्रोजेक्ट आहे माझा, तो झाला की देऊन टाकतो पैसे. 15-20 दिवसात दिले तर चालेल ना? हा 15-20 दिवस ठीक आहे, देऊन टाकतो मग मी. ग्रुपवरती मी सगळा हिशोब टाकलाय. मला तुमच्याकडे पैसे आले की द्या, देतो तुला पाठवून पैसे. चला, मला आधीच लय उशीर होऊन राहिला. निघतो मी लायब्ररीला. चल सुशील, येतो. हो बाय पंकज, जा सावकाश जा बरं. बाय रे गौतम. हो बाय. तू कर रे आराम, मी आवरतो, ऑफिसला जायचंय. बाय. या सर बसा. आलोच रे गोटी. मग सुशील कसं सुरू आहे बाकी? मी एकदम मजेत आहे बघ. आणि ते कुठल्या प्रोजेक्टचं म्हणत होतास? अरे थांब, मला माहिती आहे तुला माझ्याशी गप्पा मारायची खूप जास्त इच्छा आहे, पण मला सध्या फार जास्ती झोप येते. आपण नंतर बोलूया. चल गुड नाईट. झोपला? चायला प्रोजेक्टचं नाव काढलं की झोपला. सभा मी पण झोपतो. वाचलो. ती टोपी दे रे. अरे बापरे, बसता येत नाहीये की मला याच्यावर. मेसचं जेवण काही मला आवडलं नाही आजचं. नाही ते काय, अरे एकदम बेचव वाटलं मला जेवण. अरे रोज त्याच भाज्या, मटकी, अख्खा मसूर, कोबी, चना. अरे दुसऱ्या पण भाज्या आहेत त्या पण द्या ना. पण नाही. अबे मला तर इथं पुण्याला आल्यापासून ती पनीरची भाजी खायचा सुद्धा वैताग आलाय. अरे आता पनीरच्या भाजीचा विषय काढलास म्हणून मला आठवलं, काल होती मटर पनीरची भाजी. जेवायला बसलो तर भाजीमध्ये पनीरही नाही आणि मटरही नाही. रस्स्यासोबत जेवण केलंय मी. अरे माझी अवस्था काय कळणार रे तुम्हाला? मला तर मेस लावायची अजिबातच इच्छा नाही राहिली. पण आता तुम्ही तिघं पण तिथं जातात म्हणून फक्त मी येतोय. अरे मेसला जेवायची तर माझी पण इच्छा नसते रे, पण रोज वेगवेगळ्या ठिकाणी जेवायला पैसे कुठे आहेत माझ्याकडे? पैशाचा इतका जास्ती प्रॉब्लेम नाहीये, पण बाहेरचं खाऊन कंटाळा यायला ना. नाही तर काय राव. अबे हे भैताड कशामध्ये गुतू राहिलं? गौतम, अबे हे गौतम. हा का बोलत नाहीये? ए गौतम. अरे बाबा काय झालंय तुला? अरे काय नाही, हिशोब करतोय. हिशोब? कसला हिशोब? आपल्याला रेंट खूप जास्ती होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? हो रेंट तर खूप जास्ती होतोय असं मला पण वाटतंय बरं का. नाही मला तर असं काही वाटत नाही. नाही मला असं नाही वाटत. मला बरोबर आहे तुझं, मला नाही वाटत असं काही. अबे हे काय बोलून राहिलं? मला तर काहीच कळून नाही राहिलं. म्हणजे ओनर आणि ब्रोकर या दोघांनाही काहीच न सांगता आपण जर एखादा इल्लीगल रूममेट ठेवला तर? अगदी बरोबर. अरे पण कशाला उगाच बिनकामाची अडचण होईल आपल्याला. हा ना, काय उगाच घ्यायचा? बरोबर नाहीये तुझं, अगदी बरोबर नाहीये. चौघं आपण व्यवस्थित राहतोय ना, कशाला पाचवा पाहिजे? बरोबर बोललास तू, बरोबर. नाही असं अजिबातच काही होणार नाही. 3 जण हॉलमध्ये झोपतील, 2 जण बेडरूम मध्ये, विषय संपला. हुशार झाली या गोटी. 3 जण जर हॉलमध्ये आणि 2 जण जर बेडरूम मध्ये झोपत असतील तर कुणाला काय प्रॉब्लेम येणार आहे? हो की नाही रे गुरुवेद? ऋग्वेद, तू पहिले ऋग्वेद म्हणायला शिक. हा तेच. अरे पण चौघं व्यवस्थित राहतोय ना आपण. 800-900 रुपयाने कुठे जास्त फरक पडतोय? 800-900 रुपये कमी झाले का रे? महिनाभराची सिगरेट भागते ना त्याच्यात. काय रे पंकज? अरे पण कशा? अरे बाबा पैसे कमी होत आहेत ना. हा मग पैसे जर कमी होत असतील तर मग मला काही प्रॉब्लेम नाही. आता तू इतका फोर्सच करतोय आम्हाला, तर घेऊया 5वा रूममेट. हो की नाही रे? काय म्हणतो ऋग्वेद? आता तुम्ही तिघही हो म्हणतात तर मला पण हो म्हणावंच लागेल ना. बाकी सगळं तर ठीक आहे. हा आपला 5वा इल्लीगल रूममेट आहे तरी कोण? हा ते महत्वाचं आहे. कोण आहे कोण हा इल्लीगल रूममेट? सोट्या. अरे जमलं की मग. नाही सोट्या नको रे बाबा. अरे नको रे भाऊ, सोट्या नको. सोट्या सोडून दुसरा कुणी पण चालेल. अरे तुम्हाला तोंड पाडायला काय झालंय? अरे एक तर सोट्याला करिअरचं गांभीर्य नाही, त्याला करिअर करायचं नाही. तो जर आपल्या फ्लॅटवरती आला ना, आपलं सुद्धा काही करिअर होणार नाही. हा बरोबर बोलून राहिला. अबे मी इथं पुण्याला काहीतरी बनण्यासाठी आलोय. तो जर आपल्या फ्लॅटवर आला ना, मी काहीच नाही बनणार. नाहीतर काय, करिअर तर माझं पण नाहीये. एकाला एक सोबत होऊन जाईल विनोद. अरे तो जसा दिसत होता ना तसा नव्हता रे तो. एक्झॅक्टली. अरे भाऊ तू आमच्या ब्रँचला नव्हता, त्याने आमच्या ब्रँच मध्ये काय कुठाने केले विचार एकदा ऋग्वेदला. ऋग्वेद सांगतेले
अरे सुशील, तू नव्हतास आमच्या ब्रँचला. त्याने कधी कधी तर इतके जास्ती कुटाने केलेत, आम्हाला सुद्धा तो आमचा मित्र आहे म्हणायला लाज वाटायची. अरे नाही रे, असं कसं बोलताय तुम्ही? किती जास्त कॉमेडी करायचा तो. अरे आमच्या ब्रँचच्या मुली तर गौतम पेक्षा त्याच्या फॅन होत्या जास्ती. अरे बाबा, दुरून डोंगर साजरे असतात, तू लांब होतास ना म्हणून तुला तसं वाटते. अरे बापरे, दुरून डोंगर साजरे म्हणल्यावर आता काय मी बोलायचं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी जे कांड केले ते जर त्यांनी इथे येऊन केले ना, आपल्याला फ्लॅट खाली करावं लागेल. अरे बापरे, नाही नाही, असं अजिबात तो काही करणार नाही. स्वतःला आपण ज्या अँगलनी बघतो ना, स्वतः तसाच वागताना आपल्याला दिसतो. हो, मला पण असंच वाटतंय. त्याचा स्वभाव मिश्किल होता रे, कपटी नाही. तू जर त्याची गॅरंटी घ्यायला तयार असशील ना, मग म्हणून टाको. कोण काय म्हणतं रे, हो की नाही रे गुरुवेद? ऋग्वेद, हा तेच ते रे बाबा. मग त्याची जर गॅरंटी तू घेत असशील ना, तर मग मला काही प्रॉब्लेम नाही. तू कर रे त्याला फोन. कोण नाही म्हणतंय बघू आपण, हो की नाही रे गुरुवेद? तू पहिले ऋग्वेद म्हणायला शिक बरं. अरे तेच ते. पंकज, लावू स्वतःला फोन. कर. ऋग्वेद लावू फोन. आता तुम्ही तिघं पण हो म्हणतायत तर मला हो म्हणावंच लागेल ना. अशी माझी इच्छा तर नाहीये, तर लाव फोन. छोटा, तुला पुण्याला यायचं होतं ना, ये मग. आहे, ठेवली तुझ्यासाठी जागा, ये. अरे ये तू, बिंदास ये. कधी येतोस? ठीक आहे. काय म्हणून राहिला? उद्या येतोय तो. आणि ठीक आहे, येऊ दे मग. येऊ देत, आल्यावर प्यायला बसतो त्याच्यासोबत. मी तुम्हाला पहिलेच सांगतोय, सोट्या जर आपल्या फ्लॅटवर राहायला आला तर आपल्या फ्लॅटची शांतता भंग होणार आहे. होऊ दे रे बाबा शांतता भंग. तुम्ही तिघे बाहेर गेल्यानंतर मला शांतता आवडतच नाही. चला मग आता फ्लॅटवर. माझ्या कामानुक्षीची वामानुक्षीची वेळ झाली. वाकामुक्षी वाणुमुष्की. काय झोपाच्या बाता करून राहिला तू? इथं माझा अभ्यास बाकी ना अजून. अरे बापरे, तुला अजून अभ्यास करायचा आहे की काय? असून दे. चला, माझी पण मीटिंग आहेच आहे. चला पटकन मग. चल रे बाबा, आपणच आराम करूया. टोपी ठेवून दे रे बाबा ती तिथं वापस. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. पुण्याला आलो होतो सकाळी. अरे कुठेस तू? अरे ते काय झालं, ट्रॅव्हल्स मध्ये क्वार्टर मारून बसलो होतो. आता सकाळी लय डोकं धरलंय र. मग जरा उतारा घेतला असता दोघांनी सोबत. मग पंकज, अय पंकज, काय झालं? काय हे गौतम उठ रे भाऊ. हे ऋग्वेद, अबे उठ ना. काय झालं? बाहेर बघ काय होऊन राहिलं. सोटा, काय हे सगळं? अरे यार, तुला नंतर करतो फोन, ठेव. अरे सॉरी रे मायला गोट्या, काय झालं, रात्री येताना ट्रॅव्हल्स मध्ये जरा मारली होती, लय हँगओव्हर व्हायला म्हणून खायचो र. आवरितो ना नंतर. सॉरी, खरंच सॉरी, आवरितो मी. अरे सॉरीचं काय नाही रे, चायला पण एकटं. अरे तू झोपलेला होतास म्हणून नाही उठिलं बेटे. ह्याला काय अर्थ आहे राव? अरे रात्री बसू की प्यायला आपण, त्याला काय होतंय? तू नाही सुधरत गड्या. हे गौतम, हे बघून घे, मी निघतो लायब्ररीला. हो पक्या बाय. अवघड आहे भाऊ तुझं. अरे मग ऋग्वेद, अरे काय हे? अरे आवरितो थोड्या वेळा. अरे पण इतका घाणेरडेपणा. अरे जॉब लागला म्हणून काय लय स्वतःला शहाणा समजायलास काय? अरे कॉलेजमध्ये असताना तर शिपूट घालून बसायचास की. छोट्या, तू नीट बोल बरं का. हा, अरे लय बोलायलास तू. सांग ना यार त्याला. जाऊ दे, सोड ना. नीट बोल म्हणजे? अरे एका ठोक्यातच आडवा पाडीन तुला. नाटकी करायलास का काय? गौतम, त्याला नीट सांग. छोट्या, तुला गप्प बस म्हणलं बरं का. मायला गोट्या, तू चिरू नकोस. खरंच सॉरी. अय ऋग्वेद बाबा, सॉरी बाबा. ते आपला काय हिशोब आहे ते सांग बरं लवकर. ठीक आहे, करतो ऍड. कर ग्रुप मध्ये ऍड कर. अरे बापरे, अरे काय हे? सुशील घेतो म्हणलं तू आवरून. असं आहे का? मग काही हरकत नाही. ती तंबाखू आण रे इकडे. मायला असला पार्टनर पाहिजे राव. आवडला आपल्याला. हा, नर तंबाखू. हा, त्याला काय होतंय रे मायला? असला आपल्याला स्वभाव आवडला बघ, मोकळा स्वभाव. आवडला की नाही? आवडला त्याला माझा स्वभाव. तू त्याचा भाऊच आहे. अरे 2 दिवस झालं प्रेशरच येत नव्हतं. आज व्यवस्थित प्रेशर येईल. केलं ग्रुप मध्ये ऍड बघ. केलंस का ऍड? हा, थांब 1 मिनिट. अरे हिशोब करण्यासाठी तो ग्रुप काढलाय. तू काय टाकलंस हे? अरे एवढं ओरडायला काय झालंय? थांब की जरा. तू पहिले ग्रुप उघडून बघ. थांब बघ तू. अरे बघ ना, तू लय भारी माल पाठविलाय. अरे वा, अरे छान व्हिडिओज टाकलेत की. आवडला का नाही? मायला हे माणूस लयच पटला बघा आपल्याला. आवडला की नाही? आवडला त्याला माझा स्वभाव. काय वेळ आहे का रे हा? छोट्या, ते पहिले डिलीट कर. अरे तू बघत नाहीस काय फॉल्ट बिल्ट आहे का काय तुझ्या? 1 नंबर आहेत व्हिडिओ, 1 नंबर. अरे लय भारी येते. पाठव, अजून पाठव. तुला इतकंच बघायचं ना, त्याला पर्सनलला पाठव. ग्रुपवरती नको टाकू. पर्सनलला पाठव मला.
तुला पाहायचेत का रे? तुम्हाला काय बघायचं ते बघा, मला झोपू द्या. बर झोप तू झोप. आलोच मी जरा बाथरूमला जाऊन, तू पाठवत राहा. जा, तुला अजून माल पाठवितो. लावला यार. हॅलो पक्या, अरे गोट्या बी झालाय प्यायला तयार, ये तू. अरे 2 खंबे घेऊन येतो, तिघात बसू. हा ये लवकर. हो मायला पुण्यात रिलॅक्सच लाईफ आहे, मजाची येईल. कुठे विमल माझी.